आज अक्षय सरदेने कारण निश्चित मी म्हणेल की षटकार मारण्याची शृंखला आहे ती त्याने आतापर्यंत चालू ठेवली कारण अगदी मी म्हणेल प्रवीण सर पहिल्या फेरीमध्ये जो सामना झाला होता संघर्ष स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध रॉयल ए या संघासमोर तर अक्षयने मात्र तो सामना एके हाती झुकवला होता पूर्णपणे जवळपास 7 ते 8 षटकार त्यांनी 8 षटकार त्यांनी मारले होते 11 चेंडू 53 धावांची नाबाद खेळी त्यांनी केली होती नक्कीच मी म्हणेल की ती षटकाची जी शृंखला ना ती आतापर्यंत की सुरुवात केली या दरम्यान पुन्हा एकदा बॅकफूट पंच केलाय आणि जी आपला बॉडीवेट ट्रान्सफर केला चेंडू गेलाय तो सरळ फाईनलीच्या डोक्यावरून सलग 6 धावांकरिता कोण थांबवणार या वादळाला अक्षय नावाचं वादळ आहे कारण मी म्हणेल नक्कीच प्रवीण सर यावेळेस देखील अक्षय सरदे हा जणू काही आपल्या पवेलियनमधून सेट होऊन आला की काय कारण बघा कारण गेली काही आठवडे त्याची बॅट क्लिक होत नव्हती परंतु आता जर बघितलं ना प्रवीण सर तर संतोष मधले सांगितले तू थांब मी आहे यावेळेस पहिले स्ट्राईक एंडवरती आपण पाहत आहात अक्षय सरदे आणि त्याला मात्र रिस्पेक्ट आपण ज्याला म्हणतो ना तो पण दिला संतोष मदनीनी कारण जसं त्यांनी सांगितलं की मी स्ट्राईक घेतो संतोष मदनीनी मात्र विश्वास दर्शवला आणि नक्कीच मी म्हणेल की जो विश्वास टाकला होता फलंदाज अक्षयवरती तो मात्र पूर्णपणे त्यासाठी खरा उतरलाय 2 चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार म्हणजे बोनस मात्र यावेळेस देतोय एकावरती एक 2 षटकार यावेळेस गणेश छत्रीच्या या 2 चेंडूवरती या दरम्यान पुन्हा तयार गोलंदाज तयार यावेळेचा चेंडू फ्लॅट बॅट षटकार सलगचा हा तिसरा षटकार कोण थांबवणार या वादळाला असा कोणता आहे तो गोलंदाज कारण आता पण बघितलं तर तो नाबाद खेळी करतोय अभेद्य आहे त्याची खेळी फलंदाज अक्षयची पहिल्या 11वा षटकार यावेळेस पाहायला मिळतोय पहिल्या सामन्यामध्ये जवळपास त्याने 51 धावांची खेळी केली होती या 18 धावा नक्कीच मी म्हणेन पुन्हा या दरम्यान चेंडू काही काळ हवेत वास्तव्य करते चेंडू खाली येतोय स्वतः गोलंदाज आणि याचबरोबर बाउन्स बाय ड्राईव्ह कॉट अँड बोल्टच्या माध्यमातून आता मात्र पहिली शिकाय मिळते ती गणेश वत्रेला सलगच्या 3 षटकानंतर टी फॉर टॅट जसं तसं उत्तर दिले गेले आणि ज्याच्यासाठी पाठवलं होतं फलंदाज अक्षयला ती मात्र कामगिरी पूर्ण केली कारण प्रवीण असं म्हणतात ना की 3 षटकांचा खेळ आहे 18 चेंडू फक्त तुमच्याकडे आहेत आणि या 18 चेंडूमध्ये मात्र तुम्हाला घणाघाती प्रहार करायचा आहे कारण समोर आहे तो आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स स्पोर्ट क्लब कळम संघाचा एक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ ज्यामध्ये आपण पाहतात ऋषभ पाटील असतील ट्रिमंडस ठाकूर म्हणजे प्रतीक ठाकूर असेल गणेश वत्रे असेल अनिकेत पाटील असतील म्हणजेच शशी जाधव असतील अतिशय मोठ्या आणि दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे आणि या दरम्यान या अशा संघासमोर जर तुम्हाला तुमचा खेळ करायचा असेल तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर मग मात्र निश्चितच मी म्हणेल मोठी खेळी तुम्हाला करावी लागणार आहे नवीन फलंदाज यावेळी आपण पाहत आहात फलंदाज बॉबीने देखील मागाशी एक षटकार मारून आपले मनसुबे मात्र त्यांनी स्पष्ट केले होते यावेळेस मात्र परिस्थिती थोडीशी वेगळी आहे कारण नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज संतोष मदने निर्धाव चेंडू फलंदाज बॉबीसाठी चांगला यावेळेस टप्पा लाईन लेन म्हणायला लागेल गणेश वत्रेला आघाडीचे 3 चेंडू जर सोडले ना तर मग मात्र त्यांनी चांगलं पुनरागमन केलं या दरम्यान पुन्हा आता बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आणि प्रवीणचा विचार केला तर षटक क्रमांक 1 संपते 18 चेंडू माफ करा 18 धावा धावसंख्यावरती आहेत पहिले 3 चेंडूवरती आल्या त्या 18 धावा पण नंतर चांगलं कमबॅक केलं फलंदाज अक्षयला मात्र स्वतःच्या करवी झेलबाद केलं आणि त्यानंतर आलेला फलंदाज बॉबीला मात्र त्यांनी उभं केलं चांगलं लाईन आणि लेंथवरती मारा केला या अगोदर बघितलं तर अक्षयसाठी त्यांनी जे जाळं रचलं होतं ना त्या प्रकारचे त्या जाळ्यामध्ये न अडकता फलंदाज अक्षयने आता मात्र सलग 3 षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले होते परंतु टी फॉर टॅट जशा तसं उत्तर दिलंय ते गोलंदाज गणेश वत्रेने तर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज विलास कदम हा देखील एक नावाजलेला गोलंदाज आहे जो बरीच वर्ष झालं आज आपण पाहत आहात की आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाची मात्र इथे सेवा करतोय आणि या दरम्यान स्ट्राईक एंड फलंदाज संतोष मदने यावेळेसचा चेंडू स्लोवर वन फसवा चेंडू टाकायचा प्रयत्न केला गेला होता परंतु
फलंदाज फसला नाहीये, फसला तो मात्र गोलंदाज. आणि याच वेळेस फलंदाज संतोष मधनेच्या बॅटमधून निघालेला आजच्या या सामन्यातील पहिला षटकार. बघा दोन्ही फलंदाजांनी आपलं आपलं खातं जे आहे ना ते षटकाराने खोललं. अक्षयने आपल्या धावाची सुरुवात 6 केली. संतोष मधनेचा विचार केला तर घुटना टेक तमाशा देख बैठकी फटका मारला 6 धावांकरिता. मिडॉनच्या डोक्यावरून मात्र चेंडू गेला तो मात्र मास्त्र फेकलं गेलंय. आणि मग निश्चितच मी म्हणेल की संतोषने ओळखलं होतं की या ब्रह्मास्त्रावरती प्रहार करणं तितकं सोपं नाहीये. या षटकातील चेंडू झाले मात्र 4-2 चेंडू अद्याप देखील शिल्लक. पहिले 2 चेंडूवरती आल्या तर 2 षटकार, नंतरचा 9 चेंडू, नंतर आले लेग बाईज आणि आताच्या पुढचा चेंडू मात्र अवांतर. या दरम्यान पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागतोय फलंदाज, परंतु ती दाद फेटाळली मुख्य पंचांनी आणि सांगितलंय की हा चेंडू बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू या षटकातील जातो तो मात्र निर्धाव. 2 डॉट चेंडू 2 निर्धाव चेंडू दरम्यान पुन्हा एकदा तयार. यावेळेस बघा पुन्हा एकदा एक चांगला फटका, ब्रह्मास्त्राचा वापर, हेलिकॉप्टर उडवायचं होतं. ऑफ द बॅट पंच लेग बाईच. धन्यवाद. या लेग बाईच्या माध्यमातून एक धाव आता मात्र मिळते. धावसंख्येचा आपण जर बघितलं तर धावफलक सांगतोय की 2 षटकाची संपूर्ण धावसंख्या आहे ती आता मात्र 34. 17.00 सरासरीने यावेळेस धावा जमवल्यात त्या मात्र 34. बाद होणारा फलंदाज अक्षय ज्याने सलग 3 षटकार मारले आणि निश्चितच एक चांगली सुरुवात मात्र आपल्या संघाला मिळवून दिली. तदनंतर फलंदाज संतोषचा विचार केला. संतोषने देखील विलास कदमचं स्वागत बॅक टू बॅक 2 षटकार मारून पूर्ण केलं, परंतु चांगलं कमबॅक केलं, चांगलं पुनरागमन केलं त्यानंतर गोलंदाज विलास कदमने. आणि या दरम्यान सांघिक तिसरं अंतिम शेवटचं स्लॉक षटक, हाणामारी षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अनिकेत पाटील. दादा भोईर नंतर सर्वात उंच पुरा जर कोणता खेळाडू असेल तर तो म्हणजे गोलंदाज अनिकेत पाटील. अनिकेत पाटीलचं स्वागत देखील यावेळेस षटकाराने केलंय ते फलंदाज संतोषने. धावसंख्या ती 40.
धावसंख्या ती 40. नक्कीच मी म्हणेल की रॉयल ए संघाचा माणूस असेल की कमीत कमी 55 ते 60 च्या मध्ये आव्हान उभं करण्याचं आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. या दरम्यान पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडत होतं. पंचांकडे 10 जाते मागितली, परंतु पंच मात्र ती अपील फेटाळत आहेत. तर धावसंख्याचं खातं मात्र काहीसं स्थिरावतंय. धावसंख्या थांबते ती आता मात्र 40च्या घरामध्ये. सलग आपण जर बघितलं तर यावेळेस 3 षटकाराच्या मदतीने 8 चेंडू आणि 19 धावांवरती खेळतोय तो फलंदाज संतोष मधने. तो बॉबी खेळतो आपल्या 0 या धावसंख्येवरती. या दरम्यान यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज संतोष मधने मात्र ती फळाची बांधून तंबूच्या आश्रयाला. विचार केला प्रवीण सर तर संतोषने देखील 3 षटकार मारले. अक्षयने पण 3 षटकार मारले. धावसंख्या धावफलकावरती मात्र 40. राहुल भोईर यावेळेस आपल्याला युनाइट नंबर 4 वरती पाहायला मिळतील. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल यावेळेस गोलंदाज अनिकेत पाटीलचा. आता प्रवीण साहेबांचा विचार केला ना तर एकाच गावातून खेळणारे नक्कीच मी म्हणेल आता मात्र 2 खेळाडू ज्यांना एकमेकांचे उणेदुणे माहिती आहेत, कमतरता माहिती आहे, असे 2 खेळाडू रोडपे संघाकडून जे 2 खेळाडू एकत्र खेळतात ना, अनिकेत पाटील आणि राहुल भोईर. परंतु यावेळेस सरस ठरला तो राहुल भोईर. आल्या आल्या आपला दमछाक दाखवला फलंदाज राहुल भोईरचा मायटी हिट षटकार यावेळेस गोलंदाज अनिकेत पाटील याच्यावरती. हलकासा पॅडलाईनला केलेला चेंडू होता. यावेळेस बघितलं, ओळखलं गोलंदाजाचा गनिमी कावा आणि राहुल भोईरने विचार केला की यावेळेस आपलं बॉडीवर ट्रान्सफर करावं, बॅकफुटला जावं आणि पॅडलाईनचा चेंडू मात्र त्यांनी मात्र भिरकावून लावला तो आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये. आणि या 6 धाव समीकरण मात्र 6ने वाढते. आपल्या धावसंख्येचा श्रीगणेशा सुरुवात करतोय तो राहुल भोईर 6 या धावेने. तर एकूण धावसंख्या जाऊन थांबते ती 46च्या घरामध्ये. 2 गडी बाद 46 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या पुढील चेंडू कशा प्रकारचा टाकेल. पुन्हा एकदा खराब चेंडू, हाफ पिच व्हॅली पण टाकलेला चेंडू होता. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा षटकार पाहायला मिळतो. म्हणजे बघा प्रवीण सर, एकेरी दुहेरी आणि चौकाराला बहुतेक प्राधान्य नाही आहे वाटतं, कारण जो येतोय फलंदाज तो षटकार आणि षटकारच मारतोय. अक्षयने सलग 3 षटकार मारले. फलंदाज संतोषमध्ये सलग बॅक टू बॅक 2 षटकार मारले. यावेळेस राहुल भोईरने देखील सलग 2 षटकार मारले. म्हणजे षटकार मारण्याची जी शृंखला आहे ना ती मात्र कुठेतरी थांबवली जात नाहीये. तुमच्या विकेट जरी पडत असल्या, फलंदाज जरी बाद होत असले ना, तरी मात्र नक्कीच मी म्हणेल या 52 धावसंख्येमध्ये जवळपास 48 म्हणजेच 8 षटकार मारलेत ते संतोष मधने, अक्षय सरोदे आणि राहुल भोईर यांनी. नक्कीच मी म्हणेल प्रॅक्टिस मेक्स मॅन कॅन परफेक्ट याचं जिवंत याचं मूर्तिमंत उदाहरण. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूवर भिरकावून लावायचं होतं, फायनलचं टार्गेट करायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा मेळ न बसल्यामुळे मिळते काय. नक्कीच मी म्हणेल धावचीतच्या माध्यमातून 1 धाव मात्र मिळते. पंच या चेंडूवरती धावा किती? 1. धन्यवाद. 52 म्हणजे 53 धावा करून 54 धावांचं आव्हान ठेवलंय ते रॉयल ए या संघाने आदित्यप्रिया लॉजिस्टिक स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर.
तर चला मुख्य पंच विनंती असेल कृपया आपण लवकरात लवकर सूचना करायची आहे खेळाडूंना. यावेळेस यष्टीरक्षक प्रज्ञेश कोटेकर थोडीशी क्षेत्ररचना जी आहे ना ती थोडी बदलताना, कारण नक्की त्याला माहिती आहे की फलंदाज अवांतर चेंडूचा इथे मात्र मार्किंग होत आहे. या अवांतर धावसंख्येने आदित्य प्रिया लॉजिस्टिक स्पोर्ट क्लब कळंबी या संघाचा श्रीगणेश केला जातोय. येणारे 17 चेंडू आणि 53 धावांची गरज. नक्कीच मी म्हणेल या 17 चेंडू आणि 53 धावा काढण्याची सर्व जबाबदारी असेल तर ती म्हणजे फलंदाज प्रत्येक ठाकूरच्या वरती. यावेळेस चेंडू बॅटला ब्रश करून यावेळेस चेंडू गेला आहे तो मात्र आपल्या फाईन लेगला, आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस म्हणावं लागेल ते दिनेश भोईरचं, आणि चांगली फेकी एस टीच्या माध्यमातून मिळते. आणि या दरम्यान पहिला झटका मिळतोय तो 1 या धावसंख्येवरती. फलंदाज अमित मात्र होते बाद. एक 10 मिनिटं फोन करतो परत.
फलंदाज शशी जाधव. यावेळेचा चेंडू पॅलोज बॅट ट्राय करतो आणि या दरम्यान फलंदाज बॅक टू बॅक हा दुसरा मोठा हादरा. एक या धावसंख्येवरती लागलेला आदित्य प्रिया लष्टिक संघाला हा दुसरा मोठा हादरा. फलंदाज शशी जाधव बॅक टू द पवेलियन. या दरम्यान एक धाव आता मात्र मिळते. स्ट्राईक एंडवर आपण परत पुन्हा एकदा पाहणार आहोत फलंदाज प्रतीक ठाकूर याला. नॉन स्ट्राईक फलंदाज साहिल. यावेळेचा खराब चेंडू खरपूस समजा घेतला. फलंदाज प्रतीक ठाकूरच्या बॅटमधून निघालेला हा पहिला वहिला आत्मविश्वासपूर्ण फटका षटकार. या षटकाने समीकरणामध्ये 6 वाढतात. धावसंख्या जाऊन थांबते ती 2 गडी बाद 8च्या आघाडीमध्ये. येणारे 13 चेंडू आणि 46 धावांची गरज. या दरम्यान पुन्हा एकदा खराब चेंडू. लाईन आणि लेन आता मात्र थोडी मिसिंग होताना पाहते. आणि याच बरोबर बॅक टू बॅक 2 षटकार मारून जरी तुमच्याकडे संतोष मधने अक्षय सरदेसाई जरी असला तरी आदित्य पुऱ्याकडे देखील ट्रेमंडस ठाकूर प्रतीक ठाकूर देखील आहे. आणि बॅक टू बॅक 2 षटकार आणि या 2 षटकानंतर धावसंख्या ती 15.
10 चेंडू आणि 39 धावांची गरज. धावसंख्या ती 16. अवांतर चेंडू यावेळेस. या दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या षटकातील हा दुसरा निर्धाव चेंडू. मी म्हणेल फलंदाज जर प्रत्येकला जर तुम्ही पावलांचा वापर जर केला ना योग्य प्रकारे तर आणि तुम्ही बॉलच्या रीच पण जर पोहोचलात तर मग मात्र निश्चितच धावसंख्येला आकार येऊ शकतो. या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण करतायत. येणारे 7 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाला आपलं आव्हान जर टिकवत असेल ना या क्रिकेट शृंखलेमध्ये क्रिकेट मालिकेमध्ये तर नक्कीच येणारे 7 चेंडू आणि 36 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावरती 3 चेंडू 3 गडी बाद 18. या दरम्यान मायटी हिट षटकार मारतोय. बघावं आणि बघतच राहावं. एक जबरदस्त टोला मारलाय प्रॉपर फलंदाज प्रतीक ठाकूरने. प्रतीच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा मोठा षटकार. 8 चेंडू 20 धावांवरती खेळतोय. तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 24. येणारे 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. येणारे 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. या दरम्यान फलंदाज अमन पहिल्या चेंडूवरती आलाय तो मग घणाघाती षटकार. येणारे 5 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. समीक्षा मात्र उरते. येणारे 5 चेंडू 24 धावांची गरज. या दरम्यान फलंदाज मात्र होतोय बाद. धन्यवाद पंच. डावखुरचा फलंदाज ठाकूर आता मात्र बाद होतोय धावचीच्या माध्यमातून. 30 या धावसंख्येवरती लागलेला 4था मोठा हादरा.
नवीन फलंदाज इनॅट नंबर 6 वरती आपण पाहत आहात गणेश शिवत्रे. एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्यावरती मात्र दबाव तयार करतोय. तर येणारे 3 चेंडू आणि 24 धावांची गरज. या दरम्यान या पुढील होणारा सामना एक धाव मिळते. 2 चेंडू आणि 23 धावांची गरज. जवळपास हा सामना आपल्या खिशात घातलाय रॉयल ए या संघाने. तर चला रॉयल बी आणि परश 11 या दोन्ही संघाने यायचंय नाणेफेक करण्यासाठी. चला 2 चेंडू 23 धावांची गरज. चला परश 11 संघाचा संघ किती आलेला आहे. एक धाव आता मात्र मिळते. धावसंख्या थांबते ती 32. 1 चेंडू आणि 22 धावांची गरज. चला विनंती असेल रॉयल बी आणि परश 11 या पुढील पहिली सेमीफायनल यावेळेस आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील. अवांतर चेंडू, परंतु या अवांतर चेंडूने फक्त पराभवाचं अंतर कमी होईल प्रवीण सर. 1 चेंडू आणि 21 धावांची गरज. पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू. चला दीप सिंग आपण नाणेफेक करून घ्यायची. दीपाजी आपण यायचंय आणि नाणेफेक करून घ्यायची. पंच या चेंडूवरती किती आल्या धावा. डॉट. आणि याचबरोबर रॉयल ए हा संघ ते सामना जिंकलेला आहे. विजेते संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर चला